सोन्यावर बोलू काही. अनेकदा भारतीय आणि जगातील सर्वच लोकांच्या बाबतीमध्ये सोने हा सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय असावा. लहान बाळाच्या जन्मापासून एखाद्या माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. सोन्याचा विचार करता सोनं हे श्रीमंतीचं लक्षण आहे, सौंदर्यासाठी आवश्यक आहे, संपत्ती स्थिर करण्यासाठी म्हणून सुद्धा सोन्याचा वापर केला जातो आणि आपल्या पिढीची देणगी, आपल्या पिढीची संपत्ती दुसऱ्या पिढीला देत असताना सुद्धा ती संक्रमित करत असताना सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संस्काराचे कार्यक्रम यामध्ये सुद्धा सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण बऱ्याच असा प्रश्न निर्माण होतो की मग आता सोन्याला एवढी मोठी किंमत आहे, काही जणांकडे सोनं जास्त असेल किंवा आपल्याकडे सोनं जास्त आपण ठेवलं तर काही निर्बंध येऊ शकतात का, आणि त्या संदर्भातली चर्चा आपण आज करतो आहोत. पुरातन काळापासून भारतीयांमध्ये सोन्याचे कमालीचे आकर्षण आहे. निव्वळ सोन्याबरोबरच सोन्याची दागिने आणि कधीकधी प्रसंगी काही लोक सोन्याच्या विटासुद्धा आपल्याजवळ ठेवतात. तर अलीकडच्या काळामध्ये गोल्ड ETF, सॅव्हरिन गोल्ड बॉन्ड आदी प्रकारे सुद्धा सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. काही जण आपल्या घरी सोनं ठेवतात, काही जण आपल्या सुटकेसमध्ये ठेवतात, काही जण अलमारीत ठेवतात, काही जण तिजोरीत ठेवतात, काही जण प्रसंग पडला तर जमिनीत आणि भिंतीत ठेवणारेही आहेत. बरेच जण तर आपलं सोनं लॉकरमध्ये, विशेष करून बँकेच्या लॉकरमध्ये कसं सुरक्षित राहील यावरही लक्ष देतात. असे असले तरी देशातलं खऱ्याखुऱ्या सोन्याचं आकर्षण कायम आहे. सरकारी यंत्रणाकडून विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीत कित्येक किलो सोनं जप्त झाल्याचे कानावर पडत असते. यामुळे प्रश्न निर्माण होतो की एका व्यक्तीला वा एका कुटुंबाला घरात नेमके किती सोने ठेवण्याची मुभा आहे. CBDTचे निर्देश काय आहेत? घरात सोने ठेवणे चुकीचे आहे असा संदेश जाऊ नये, तसेच प्रत्येकाने बाळगलेल्या सोन्याबाबत इतरांकडून संशय निर्माण केला जाऊ नये यासाठी केंद्रीय सुरक्षा कर मंडळाने अर्थात CBDT 1994 मध्ये काही निर्देश जारी केले आहेत. मुख्यतः या मार्गदर्शक सूचना आयकर अधिकाऱ्यांसाठी आहेत. यातून प्रत्येक व्यक्तीला तसेच कुटुंबातील सदस्यांना जवळ किती सोने बाळगता येतील याबाबत सूचना दिल्या आहेत. दिलेल्या मर्यादेच्या आत सोने असेल तर ते जप्त केले जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो. बऱ्याचदा याबाबत ठोस असा कायदा कुठलाच नाही. पण भारतात याआधी सोने नियंत्रण कायदा 1968 लागू होता. यात एका मर्यादेपेक्षा अधिक सोने बाळगण्यास परवानगी दिली जात नसे. हा कायदा जून 1990 मध्ये रद्द झाला. यानंतर व्यक्ती किंवा कुटुंबाने किती सोने बाळगावे याची मर्यादा निश्चित करणारा कायदा लागू ठेवलेला नाही. जप्ती दरम्यान हस्तगत सोन्यापैकी किती सोने प्रक्रियेबाहेर ठेवावे लागेल या हेतूने सरकारने हे निर्देश जारी केले आहेत. व्यक्ती वा कुटुंबाने जवळ किती सोने बाळगावी याची नेमकी कायदेशीर मर्यादा यात दिलेली नाही. कुणाकडे किती सोने असावे? पूर्वीचा जर विचार केला तर विवाहित महिलेला स्वतःजवळ 500 ग्रामपर्यंत सोने दागिने बाळगता येतात. अविवाहित महिलेला 250 ग्रामपर्यंत सोने बाळगता येईल. कोणत्याही विवाहित किंवा अविवाहित पुरुषाजवळील 100 ग्राम सोने जप्त करता येणार नाही. ही मर्यादा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनुसार आहे. परिवारात 2 विवाहित महिला असल्यास त्यांना 1 किलो दागिने घरात ठेवता येतील. अशी या सोन्याबद्दलची वेगवेगळी चर्चा चालते. म्हणजेच बऱ्याचदा काही श्रीमंत मंडळी किंवा हौशी मंडळी दरवर्षी काही ठराविक सोनं एकत्र घेऊन किंवा विकत घेऊन ते दागिन्याच्या स्वरूपात ठेवणारी आहेत. काही मंडळींनी तर यादी सोन्याचे शर्ट केले आहेत आणि दररोज सुद्धा कित्येक तोळे सोनं आपल्या अंगावर घेऊन वावरण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. म्हणजेच सोनं हे खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेचं लक्षण आहे, ते सन्मानाचं लक्षण आहे, ते सौंदर्याचं लक्षण आहे. अर्थात सोनं सातत्यानं सर्वांना आकर्षित करणारं आहे. सोनं किती ठेवावं याहीपेक्षा भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकासाठी सोनं असावं हा टास धरला जातो. म्हणून लग्न समारंभाच्या वेळी किंवा एखाद्याला संपत्ती विभागित करत असताना सुद्धा सोन्याची विभागणी निश्चितपणे केली जाते. अर्थात सोन्याचं पावित्र्यही मान्य केलं जातं. ईश्वराची पूजा करत असताना सुद्धा बरेच जण सोनं त्या ठिकाणी लावतात. एखाद्याची आरती करताना, दीर्घायुष्याची संकल्पना मांडताना सुद्धा त्याला सोने त्याच्या कपाळी लावले जाते. आणि याही पलीकडं सोन्याचं बंधन, सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, सोने हे महिलांचं सगळ्यात आकर्षणाचं केंद्र असावं. असू दे, हरकत नाही. सोनं हे माणसाला सातत्याने आकर्षित करणारं आहे.
सोनं घेण्याबद्दल काही अडचण नाही, ते सुरक्षित ठेवावं एवढाच महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याचदा सोन्याच्या मार्गाने चोर येतो असंही म्हटलं जातं, त्याच्यामुळे ते सुरक्षित ठेवणं त्या दृष्टीनं अपेक्षित आहे. त्यासाठी काळजी घेताना आपण मोठ्या समारंभाच्या ठिकाणी जिथं सुरक्षा नाही अशा ठिकाणी सोन्याचा वापर करू नये. शिवाय प्रवासादरम्यान सुद्धा आपण मोठ्या स्वरूपामध्ये सोन्याचा वापर करू नये. सहज आपली चोरी होईल या पद्धतीनं सोनं बाह्यदर्शनी आपण ठेवू नये. म्हणजे सोन्याची काळजी घेणं भाग आहे. सोनं निश्चितपणे बाळगा, सोन्यासारखी स्थिती आपली राहावी. शिवाय दरवर्षी सोनं खरेदी करायला या पद्धतीनं आपल्या उत्पन्नाचं आपण नियोजन करावं आणि सोनं मिळवत राहावं. ते सुरक्षित ठेवावं, त्याचा आनंद घेता यावा. आज बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची खऱ्या अर्थानं रास लागलेली आहे आणि अशा दागिन्यांचा सुद्धा तुम्ही निश्चितपणे तुमच्या कुटुंबासाठी आनंद घ्या. चला, आज एक सहज विषय सुचला. अनेकांनी सुचवलं होतं की सोन्याबद्दल काही बोलता येईल का, तर सोन्यावर आपण काहीतरी बोलायचं म्हणून ही चर्चा केली. निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना या सोन्याचा आनंद मिळावा, तुमच्या घरातलं सोनं वरचेवर वाढत जावं या संकल्पनेसह सोन्यावर बोलू काही हा विषय या ठिकाणी आपण संपवतो आहोत. हा विषय आपल्याला कसा वाटला बघा. निश्चितपणे आवडला असेल तर लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा आणि त्यासोबतच नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.